सो त्याप्रमाणे सांगत जा. ओके. So now I'll share my screen with you. Is the screen visible to all? Very good. Thank you. Perfect. So now we will start with our lecture. लास्ट लेक्चर पर्यंत आपण आता टेन्सेस शिकतोय काळ. राईट. आपण पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स शिकला म्हणजे वर्तमान काळ. त्याच्यानंतर आपण पास्ट टेन्स शिकला होता म्हणजे काय असतं, भूतकाळ जे पूर्वी घडून गेलेलं आहे. त्याच्यासाठी आपण पास्ट टेन्स शिकला होता आणि त्याच्या काही कॅटेगरी शिकल्या होत्या. म्हणजे कुठल्या घटनेमध्ये आपण काय लिहू शकतो, सिंपल पास्ट टेन्स, त्याच्यानंतर अजून पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असे 4 टाइप्स आपण शिकलो होतो. तसेच सिमिलरली आपण प्रेझेंटचे पण शिकलो होतो. आता ह्या लेक्चरला आपल्याला फ्युचर टेन्स शिकायचं आहे. ओके. सो फ्युचर टेन्स म्हणजे काय आहे, आता भविष्यकाळ जे पुढे घडणारं आहे त्याच्याबद्दल आपण जे लिहितो दॅट इज फ्युचर टेन्स. ओके. सो आता फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा सेम आहे. सिंपल फ्युचर टेन्स और फ्युचर इनडेफिनाइट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. जसे उरलेल्या 2 टेन्स साठी आपण कॅटेगरी शिकलो होतो, सिमिलर वे आपल्याला इथे सुद्धा आहेत 4. सो फर्स्ट वन इज फ्युचर इनडेफिनाइट टेन्स और सिंपल फ्युचर टेन्स. The simple future tense is used to refer to actions that will take place after the act of speaking or writing. म्हणजे जे आपण काही आता बोलत आहे, मी बोलतीये किंवा मी लिहितीये, हे दोन्ही करताना जे भविष्य काळात होणार आहे, नंतर होणार आहे. आय विल बी टेकिंग रीडिंग अँड स्पीकिंग म्हणजे काय की मी नंतर रीडिंग आणि स्पीकिंग घेणार आहे. सो ह्याच्यामध्ये आपण भविष्य काळातली कृती सांगतोय. मी आता बोलतीये बट मी काय सांगतेय, मी नंतर तुमचं रीडिंग आणि स्पीकिंग घेईन. राईट. सो हा भविष्यकाळ झाला जेव्हा आपण पुढचं काहीतरी बोलत असतो, पुढे घडणारी गोष्ट. फॉर एक्झाम्पल, आय शॅल प्ले, ही और शी विल प्ले. तर आता ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत असं बघत होतो की आय साठी काहीतरी वेगळं असतं, ही और शी साठी काहीतरी थोडासा वेगळा फॉर्म असतो. तर असा इथे नसतो. इथे आपल्याला आय विल, वी विल, ही शी इट विल, दे विल, यू विल, यू विल असा सेम आपल्याला विल किंवा शॅल ह्या 2 पैकी कुठला तरी एक वर्ड फ्युचर टेन्स रिप्रेझेंट करायला वापरायचा असतो. ओके. सो 2 शब्द कोणते लक्षात ठेवणार आहे आज तुम्ही नवीन, विल और शॅल. ओके. सो हे 2 शब्द लक्षात ठेवा. यांचा वापर आपल्याला फ्युचर टेन्स मध्ये करायचा आहे. कधी शॅल वापरायचं, कधी विल वापरायचं हे मी सांगते. आपण जसं एक एक्झाम्पल बघूया की कसं. आता इथे जे आहे आय शॅल प्ले और आय विल प्ले, बोथ आर करेक्ट. फ्युचर सो हा जो होता तो सिंपल टेन्स होता, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, सिंपल टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस शॅल और विल आणि पुढे वर्ब, वर्बचा जो मेन फॉर्म आहे तो. तर आता आपण ऐकूया की विल कधी वापरायचं आणि शॅल कधी वापरायचं. ओके. जेव्हा एखादी ऍक्शन, फ्युचर मधली ऍक्शन ही कन्फर्म असते, होणारच आहे, तेव्हा आपण विल वापरतो. ओके. सो शी विल कुक फूड असं जे वरती एक सेंटेन्स दिलेलं आहे व्यवस्थित येते. सो त्याच्यामध्ये शी विल कुक फूड म्हणजे ती पक्का फूड कुक करणार आहे आणि शी शॅल कुक फूड ती कदाचित फूड कुक करू शकते. डिफरन्स लक्षात आला? परत एकदा सांगते, परत एक वेगळं एक्झाम्पल घेऊया आपण, तुम्हीच लिहिलेल्यातलं एक्झाम्पल घेऊया. आय शॅल डान्स. ओके. हे जसं आहे आय शॅल डान्स, तर मी कदाचित डान्स करेन. आय विल डान्स, मी डान्स करेनच. ओके. आय विल बी रेडी फॉर पिकनिक, बट तो आय विल बी रेडी हा आताच्यासाठी येणार नाही. आपलं सिंपल फ्युचर चाललंय आपलं अजून फक्त. माय फादर विल ब्रिंग अ कार. करेक्ट. आता इथे विल आपण कधी यूज केलंय की जेव्हा तुम्हाला माहितीये की ही गोष्ट घडणारी कन्फर्म आहे, ऍट दॅट टाइम ओनली वी यूज विल.
इफ इट इज डायसी आपल्याला माहित नाहीये की कन्फर्म आहे की नाही, तेव्हा आपण शॅल यूज करणार. ओके, सो ग्रामॅटिकली दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल, शी विल विन द गेम हे करेक्ट आहे आणि शी शॅल विन द गेम हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. दोन्हीचा अर्थ सेमच राहणार की ती खेळ जिंकेल. पण आपण जेव्हा कन्फर्म सांगू की तीच खेळ जिंकेल याची आपल्याला जेव्हा खात्री आहे तेव्हा आपण विल यूज करणार. आणि जेव्हा खात्री नाहीये, कदाचित ती जिंकू शकते कदाचित नाही, पण तेव्हा आपण शॅल यूज करणार. करेक्ट. आय विल पिक माय बॅग वन डे बिफोर द पिकनिक. व्हेरी गुड. आता हेच सेंटेन्स आपण शॅल वापरूनही करू शकतो. आय शॅल पॅक माय बॅग, मी कदाचित करेन. आय विल गो फॉर स्कूल. करेक्ट. आय शॅल गो टू डान्स क्लास. परफेक्ट. जमायला लागली तुम्हाला वाक्य आता. विल किंवा शॅल आणि पुढे वर्बचा जो मेन फॉर्म आहे तो. आता इथे आय असू दे, ही असू दे किंवा शी असू दे, दे असू दे, काही असू दे, आपला विल सेम राहणार. विल किंवा शॅल डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन तुम्हाला ठरवायचंय की तिथे विल वापरायचं किंवा शॅल वापरायचं. बोथ आर ग्रामॅटिकली करेक्ट, meaningfully different. Okay, so now the next one is future continuous tense. जसे आतापर्यंत आपण past continuous केला, present continuous केला. Now we will be focusing on future continuous. The future continuous tense is used to describe actions ongoing in the future. The future progressive is used to refer to continuing action that will occur in the future. म्हणजे भविष्यात जी ऍक्टिव्हिटी चालू राहील, भविष्यात जी ऍक्टिव्हिटी कंटिन्युएशन मध्ये आहे ती रिप्रेझेंट करायला आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय शॅल बी प्लेइंग, मी उद्या खेळत असेन. ओके, मग असं आपलं सेंटेन्स काय होतं? आय शॅल प्ले, मी उद्या खेळेन. आणि आय शॅल बी प्लेइंग, मी उद्या खेळत असेन. और सेकंड सेंटेन्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड ॲज ही और शी विल बी प्लेइंग. सो आता जसे आपण ती स्ट्रक्चरल फ्रॅगमेंट्स बघतोय त्याच्यामध्ये कसं होईल हे? ही और शी और सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स विल और शॅल, त्याच्यानंतर बी आणि वर्बचा आयएनजी फॉर्म. ओके, सो फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण काय वापरणार? सब्जेक्ट, विल और शॅल, बी आणि वर्बचा आयएनजी फॉर्म यूज करणार आणि आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स बनणार. फॉर एक्झाम्पल, आय शॅल बी प्लेइंग, आय विल बी प्लेइंग, दे विल बी प्लेइंग, दे विल बी सिंगिंग, ही विल बी सिंगिंग, शी विल बी डान्सिंग और शी शॅल बी डान्सिंग. एनिथिंग इज करेक्ट. शॅल और यूज विलचा यूज सेम, जसा मी मागच्या याला सांगितलं तसा कुठलंही आपण वापरू शकतो डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. Okay, so this was about future continuous. Now the next one, future perfect tense. The future perfect is used to refer to an action that will be completed sometime in the future before another action takes place. पुढच्या एखाद्या नंतर होणाऱ्या एखाद्या ऍक्शनला रेफर करण्याच्या आधी जेव्हा एखादी ऍक्शन संपेल तेव्हा वी यूज फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव प्लेड. म्हणजे आता समज आपल्याला दोन सेंटेन्सेस अशी बनवायची आहेत की तू 11 वाजता येणार आहेस, त्याच्या आधी मी खेळलेली असेन. असं जर मला म्हणायचंय तर बिफोर यू कम आय शॅल हॅव प्लेड. म्हणजे काय की पुढचं पण फ्युचर टेन्स मध्येच आहे, तू उद्याच येणार आहेस पण त्याच्या आधी मी खेळलेली असेन असं जेव्हा मला सांगायचंय तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करणार. ओके, ही और शी विल हॅव प्लेड. टिल नून ही और शी विल हॅव प्लेड. आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना की उद्या 2 पर्यंत माझा पेपर संपलेला असेल, मी फ्री झालेली असेल. सो इन दॅट केस वी यूज फ्युचर परफेक्ट. समजलाय? फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट. करेक्ट. आय शॅल हॅव कुक्ड. सो परफेक्ट मध्ये सब्जेक्ट, विल और शॅल, हॅवचा फॉर्म आणि वर्बचा थर्ड फॉर्म.
आता इथे आपल्याला परत फ्युचर टेन्स सगळ्यात सोपा आहे, कारण आपल्याला आय आणि ही ह्याच्यामध्ये म्हणजे आय, वी, ही, शी, इट, दे, यू ह्याच्यामध्ये काही फरक नाही करायचा आहे. सगळीकडे शॅल और विल ऍज इट इज वापरून टाकता येऊ शकतं. ओके, आय शॅल हॅव रेड अ बुक. जर आपण आता फ्युचर परफेक्ट बद्दल बोलतोय तर द सेंटेन्स शुड बी आय शॅल हॅव रेड अ बुक. नेक्स्ट आता जे साकेतने टाकलंय, आय शॅल हॅव इटन. वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. आय शॅल हॅव फिनिश्ड माय होमवर्क बिफोर यू रिटर्न. करेक्ट. आय शॅल हॅव टू गो फॉर क्लास. नाही गौरव, आता जे सेंटेन्स टाकलंस ना, आय शॅल हॅव गॉन फॉर क्लास असं करू शकतो तू. आय शॅल हॅव गॉन फॉर क्लास टिल यू कम असं होऊ शकतं ते. ओके, आय शॅल प्लेइंग नाही. आता आय शॅल इथे काय होणार आहे, आय शॅल हॅव प्लेड अ क्रिकेट. ओके, किंवा आय शॅल बी प्लेइंग तर तो फ्युचर कंटिन्युअस होईल. ओके, समजलं? व्हेरी गुड. नाव हा झाला आपला फ्युचर परफेक्ट टेन्स. कमिंग टू नेक्स्ट स्लाइड विच इज ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मागच्या वेळेसारखंच दिस इज ऑल्सो अ कॉम्बिनेशन ऑफ perfect tense, that is future perfect, and future continuous. How? The future perfect continuous tense is used to indicate a continuing action that will be completed at some specified time in the future. For example, I shall have been playing आणि he or she will have been playing. तेव्हा त्या वेळेला खेळत असेल, तो त्या वेळेला खेळत असेल, तर तेव्हा आपण काय यूज करणार, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. ओके, सो आता एक्झाम्पल सकट आता फ्युचर टेन्स सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलाय. आय शॅल हॅव गॉन फॉर स्कूल. आय शॅल हॅव बीन रीडिंग. येस, करेक्ट. आय शॅल हॅव बीन रीडिंग. शी विल हॅव बीन कुकिंग फूड. करेक्ट. I shall have been singing. Correct. Yes, I'll repeat this again, no problem. So future perfect मध्ये आपण काय करणार, it is a future perfect continuous मध्ये आपण काय करणार, it is a combination of perfect आणि continuous. आपण काय बघितलं होतं, परफेक्ट टेन्स मध्ये आपण shall have असं यूज करतो. सिमिलरली आपण इथे सुद्धा shall have किंवा will have यूज करणार. आणि त्याच्या पुढे कंटिन्युअस मध्ये आपण काय करतो, इकडे बघा, बी प्लेइंग म्हणजे बी चा यूज करतो, बीच्या कुठल्या तरी फॉर्मचा. सो जसं आपण मागे प्रेझेंट आणि पास्ट टेन्सला बीन चा वापर केला होता, BEEN बीन, सेम. आणि व्हर्बचा ING फॉर्म. फॉर एक्झाम्पल आपण कसं यूज करणार त्या फ्रेमवर्क मध्ये मी सांगते. सब्जेक्ट आय, ही, शी, इट, दे याच्यापैकी कुठलाही सब्जेक्ट, त्याच्या पुढे शॅल और विल, हॅव बीन आणि व्हर्बचा ING फॉर्म. ओके, समजलं आता मगाशी जे म्हणत होते रिपीट करायला. करेक्ट. इथे बरोबर एक्झाम्पल आहे, आय शॅल हॅव बीन ड्रॉइंग. आय शॅल हॅव बीन प्लांटिंग अ प्लांट. आय शॅल हॅव बीन प्लांटिंग. ओके, आता थोडंसं जास्ती वाटत असलं तरी काही काळजी करू नका तुम्ही. करेक्ट प्रमिता, करेक्ट. आय शॅल हॅव बीन रायटिंग. सायली वाचते मी, एक मिनिट. आय शॅल हॅव बीन स्टडिंग व्हेन यू कॉल्ड मी सो आय कुड नॉट पिकअप. करेक्ट. एक मिनिट सायली, आता सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट आहे तुझं, बट ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आय शॅल हॅव बीन स्टडिंग. आता हे पास्ट टेन्स मधलं आहे ना, की तू कोणाला तरी सांगतेस की तू कॉल पिकअप केला नाहीस, राईट. तुला म्हणायचं असं आहे ना की तुम्ही जेव्हा कॉल केला तो मी उचलला नाही, बिकॉज मे बी मी तेव्हा अभ्यास करत असीन.
सो ते पास्ट टेन्स मध्ये येईल, त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस लावायला लागेल. हे आपण फ्युचर मधलं बोलतोय ना, आपल्याला फ्युचर बद्दल रेफर करायचंय. आय शॅल हॅव बीन वॉचिंग न्यूज. करेक्ट. एकदा परत आपण ह्याचं जे मेन आहे, यूज टू इंडिकेट अ कंटिन्युइंग ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड ऍट सम स्पेसिफाईड टाइम इन फ्युचर. आपण फक्त भविष्य काळातल्या गोष्टींबद्दल बोलणार. ओके. सो आपण जी भूतकाळात घडलेली गोष्ट होऊन गेली आहे त्याच्यासाठी आपण पास्ट परफेक्ट यूज करू शकतो. येस. सो बाकीची आता इथे जी सेंटेन्सेस येत आहेत ही करेक्ट आहेत सगळ्यांनी लिहिलेली. आय शॅल हॅव बीन रायटिंग, आय शॅल हॅव बीन वॉचिंग न्यूज, आय शॅल हॅव बीन हेल्पिंग माय मॉम. असं सेंटेन्स व्हायला हवं होतं इथलं. आय शॅल हॅव बीन हेल्पिंग माय मॉम, आय शॅल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. करेक्ट आहे. आय शॅल हॅव कंपल्सरी, इथे आपण हॅजचा वापरच करत नाही. वी हॅव टू राईट कंपल्सरी हॅव. सो आय शॅल हॅव बीन रीडिंग इज करेक्ट. शी विल हॅव बीन रीडिंग. दिस सेंटेन्स इज करेक्ट or no? Yes, it is correct. I shall have been reading a story book. Correct. She will be talking नाही, she will be talking हा फ्युचर कंटिन्युअस झाला नुसता. आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करायचा आहे. ओके. सो आता आपण आय शॅल हॅव बीन डुईंग द एक्सरसाइज. करेक्ट. व्हेरी गुड. सो आता आपण सगळ्याची एकदा क्विकली रिव्हिजन करूया. ओके. सो जे डाऊट्स असतील त्या रिव्हिजनच्या वेळेला ते सुद्धा क्लिअर होऊन जातील तुमचे आणि परत एकदा आपल्या डोळ्याखालून जाईल. सो पहिल्यांदा मी फ्रेमवर्क बरोबर नाही करत, एक्झाम्पल्स बरोबर आपण रिव्हाइज करूया आणि बघूया कसं होतंय. ओके. सो लिस्ट ऑफ एक्झाम्पल्स अँड देअर टेन्सेस. सो आता टेबलमध्ये बघा प्रेझेंट. आपण पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स बघूया. प्रेझेंट टेन्सचा सिंपल फॉर्म आपण काय यूज करतो. फॉर एक्झाम्पल आय प्ले, मी खेळते. देन कंटिन्युअस, कंटिन्युअस मध्ये कसं होतं, आय एम प्लेइंग. सब्जेक्ट जो काही असेल तो, त्याच्यानंतर कंपल्सरी आपण एम लावतो. ही शी इट असेल तर इज लावतो. दे असेल तर आर लावतो. दे किंवा यू. फक्त आयच्या बरोबर आपण एम लावणार. ए एम, आय एम प्लेइंग. और आपण कसं म्हणू शकतो, ही इज प्लेइंग और दे आर प्लेइंग. ओके. डिपेंडिंग ऑन सब्जेक्ट आपण एम, इज किंवा आर ह्याच्यापैकी काहीतरी एक वापरतो. त्याच्यानंतर परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय वापरणार आपण, आय हॅव प्लेड. प्रेझेंट परफेक्ट मध्ये व्हर्बचे आपण दोन फॉर्म वापरणार सपोर्टिव्ह, म्हणजे टू हॅवच्या व्हर्बचे आयदर हॅव और हॅज. जर आय असेल, यू असेल तर आपण हॅव प्लेड वापरणार. ही शी इट ह्या तीन पैकी काही असेल जर आपला सब्जेक्ट तर आपण हॅज वापरणार. सो फॉर एक्झाम्पल ही हॅज प्लेड, आय हॅव प्लेड. हा झाला आपला प्रेझेंट परफेक्ट. मी आत्ता जस्ट खेळले आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट यूज करणार. नेक्स्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस. आय हॅव बीन प्लेइंग म्हणजे पूर्वी, आधी, थोडा वेळ आधी पास्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्हिटी सुरू झाली आहे, बट इट इज स्टील कंटिन्यूड. अजूनही ती चालू आहे. तर आपण काय यूज करू शकतो, आय हॅव बीन प्लेइंग सिन्स 1 hour. मी मागच्या एका तासापासून खेळत आहे. और सिन्स मॉर्निंग. सो ॲट दॅट टाइम व्हॉट वी विल यूज, आय हॅव बीन प्लेइंग. ओके. शी हॅज बीन प्लेइंग. सेम मगाशी जसं आपण हॅव हॅज मध्ये परफेक्ट टेन्स मध्ये बदल, परफेक्ट प्रेझेंटला जसे बदल केले होते हॅवचे, आय असेल तर हॅव, बाकी काही असेल तरी हॅव. फक्त ही शी इट या तीन पैकी काही आलं तर हॅज. सिमिलरली परफेक्ट कंटिन्युअसला सुद्धा सेम. आय असेल तर हॅव, बाकी काही आलं तरी हॅव. ही शी इट पैकी काही आलं तर हॅज. ओके. प्रेझेंट टेन्स आठवला सगळ्यांना.
एकदा चॅटबॉक्स मध्ये जरा सांगा. व्हेरी गुड, परफेक्ट. सगळ्यांना व्यवस्थित आठवलेलं आहे. सो परफेक्ट प्रेझेंट टेन्स. व्हेरी गुड. सो नाउ वी विल मूव्ह ऑन टू पास्ट टेन्स. पास्ट टेन्सची एक्झाम्पल्स बघूया. पास्ट टेन्स मध्ये काय आहे? सिंपल फॉर्मला आय प्लेड. नेक्स्ट म्हणजे काय? व्हर्बचा आपण व्हर्बचं जे आय जो सब्जेक्ट असेल तो आणि व्हर्बचा जो कुठला पास्ट टेन्स असेल तो. इट कॅन बी युझिंग ईडी, म्हणजे व्हर्बच्या शेवटी ईडी वापरून आपण व्हर्बचा पास्ट टेन्स बनवतो, किंवा फक्त डी लावून पास्ट टेन्स होऊ शकतो. सो त्या अकॉर्डिंगली सिंपल पास्ट टेन्स काय झाला आपला? आय प्लेड. कंटिन्युअस फॉर्म काय झाला पास्टचा? आय वॉज प्लेइंग. इथे काय होतं आता? जे काही सिंग्युलर आहेत, यूचा सिंग्युलर सोडून बाकी जे सिंग्युलर असतील, फॉर एक्झाम्पल आय वॉज प्लेइंग, ही वॉज प्लेइंग, शी वॉज प्लेइंग, इट वॉज प्लेइंग. बट सपोज प्लुरल आहे, फॉर एक्झाम्पल दे आहे, तर तिथे काय? दे वर प्लेइंग. ओके. सो वॉज किंवा वर डिपेंडिंग ऑन युअर सब्जेक्ट, व्हर्बचा आयएनजी फॉर्म हे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सला यूज करणार. ओके. आता नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट कधी यूज करणार आपण? जेव्हा आपलं खेळून किंवा काही ऍक्टिव्हिटी करून झालेली आहे आणि त्याला बराच वेळ उलटलेला आहे. सो आय हॅड प्लेड. जेव्हा फॉर एक्झाम्पल मी 10 वर्षापूर्वी खेळली आहे किंवा मी 1 महिन्याभरापूर्वी खेळली आहे, देन आय विल यूज पास्ट परफेक्ट विथ आय हॅड प्लेड, शी हॅड प्लेड, असं काहीही. आता इथे कंपल्सरी हॅडच लागतो. सब्जेक्ट कुठलाही असला तरी हॅड आणि त्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म. ओके. आय हॅड इटन, शी हॅड इटन, असं. नेक्स्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. याच्यामध्ये काय होणार आहे? आपण मगाशी जसं आपण हॅव बीन किंवा हॅज बीन लावलं प्रेझेंट टेन्स मध्ये, तुम्ही चार्ट मध्ये बघू शकाल. सिमिलरली आपण फक्त त्या हॅव हॅज ह्या टू हॅवच्या व्हर्ब्सचा पास्ट टेन्स यूज करतोय, विच इज हॅड. म्हणून आपण काय केलं? सेंटेन्स आय हॅड बीन प्लेइंग. ओके. हॅव किंवा हॅज ह्याचा पास्ट टेन्स आहे हॅड, तो फक्त यूज केलाय आणि तो सगळ्यासाठी सेम आहे. ही हॅड बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग आणि पुढे बीन लावलंय. हे तर लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. परत एकदा शेवटी सांगते मी कसं ते. आता पास्ट टेन्स परत एकदा कळला सगळ्यांना व्यवस्थित? पास्ट टेन्स सुद्धा लक्षात आला? व्हेरी गुड. सो नाव फ्युचरची एकदा पटकन, आजच फ्युचर शिकलोय त्यामुळे ते माइंड मध्ये फ्रेश आहे. सो फ्युचर मध्ये आपण शॅल और विल ह्या दोन गोष्टींचा यूज करू शकतो. आय शॅल प्ले, मी उद्या कदाचित खेळेन. सो शॅल मुळे कदाचित असं ह्याचा थोडासा भास असतो शॅल मध्ये, की अनसर्टनिटी ऑफ दॅट ऍक्शन इज रिप्रेझेंटेड विथ शॅल. इफ वी आर युझिंग विल, इट इज फॉर सर्टनिटी ऑफ दॅट ऍक्शन, की हे घडणारच आहे, तेव्हा आपण विलचा यूज करतो. सो इट कॅन बी आय विल प्ले और आय शॅल प्ले, बोथ आर करेक्ट. नेक्स्ट कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये काय येतं? आय शॅल बी प्लेइंग और आय विल बी प्लेइंग. म्हणजे काय? की उद्या मी ह्या वेळेला खेळत असेन, हे जेव्हा आपल्याला सांगायचंय, ऍट दॅट टाइम वी विल यूज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आफ्टर दॅट द नेक्स्ट वन इज फ्युचर परफेक्ट. आय शॅल हॅव प्लेड, मी उद्या ह्या वेळेपर्यंत खेळलेली असेन, असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करतो. आणि त्याच्यामध्ये कसं लिहिणार आपण? आय शॅल हॅव प्लेड, मी त्या वेळेपर्यंत खेळलेली असेन. नेक्स्ट परफेक्ट कंटिन्युअस और परफेक्ट प्रोग्रेसिव्ह फॉर्म, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. ओके. सो जेव्हा आपल्याला फ्युचर मधला कंटिन्युअस पण आहे आणि परफेक्ट पण आहे, म्हणजे आपल्याला माहितीये की ह्या टाइम फ्रेम मध्ये ही गोष्ट होणार आहे, ऍट दॅट टाइम व्हॉट वी कॅन से, व्हॉट वी कॅन यूज फ्युचर कंटिन्युअस परफेक्ट टेन्स.
ओके, आता मी तुम्हाला सांगते हे की आपण जेव्हा सिंपल फॉर्म्स बघतोय, सगळ्याचे सिंपल फॉर्म बघा, त्याच्यामध्ये प्रेझेंट आणि पास्टला फक्त व्हर्बचा जो फॉर्म आहे तो व्हर्बचा पास्ट टेन्स आणि व्हर्बचा फ्युचर टेन्स म्हणजे शॅल प्ले और विल प्ले, बाकी अधेमध्ये काहीही ऍडिशन्स करायच्या नसतात व्हेन वी आर युझिंग सिंपल फॉर्म. आफ्टर दॅट देर इज प्रोग्रेसिव्ह फॉर्म और कंटिन्युअस फॉर्म, ज्याच्यामध्ये आपण व्हर्बचा ING हा फॉर्म यूज करतो. मेनली ING व्हर्बचा, प्लेइंग, रीडिंग, कुकिंग, वॉकिंग असं, म्हणजे मेन व्हर्बला आपण ING लावणार. आणि मग आय वॉकिंग या सेंटेन्सला काहीही अर्थ नाही, त्याला कुठलं तरी सपोर्टिव्ह टू बीचं व्हर्ब लावायला लागतं, म्हणून आपण लावतो तिथे IM. हे इंग्लिशचे रूल्स आहेत विच वी हॅव टू फॉलो. ओके, की ज्याच्यामध्ये आयच्या बरोबर एमच लागतं. आपण आय आर प्लेइंग असं नाही म्हणू शकत. आय एम प्लेइंग ही जी त्यांची जे त्या लँग्वेजचे रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करूनच वापरायला लागणार. सो आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल बी प्लेइंग हे तिन्ही टेन्स मध्ये येणार. की काय सगळ्यामध्ये कॉमन काय आहे, व्हर्बचा ING फॉर्म, आणि डिपेंडिंग ऑन द टेन्स मधला जो टू बीचा व्हर्ब आहे म्हणजे एम, वॉज, शॅल बी, हा डिपेंडिंग ऑन टेन्स फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचा आहे. मेन व्हर्ब मध्ये काही नाही. मेन व्हर्बला ING लावून ते बाजूला ठेवायचं आणि जे बाकीचे व्हर्ब, बाकीचे जे टू बी सपोर्टिव्ह व्हर्ब आपण यूज केलंय त्याच्यात थोडासा चेंज करायचा डिपेंडिंग ऑन टेन्स. कळलं मी काय म्हणले आता ते? व्हेरी गुड. आता हे कंटिन्युअस साठी झालं. आता परफेक्ट साठी आपण एकदा पटकन बघून घेऊया. परफेक्ट मध्ये काय यूज करायचं असतं आपल्याला, हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅजचाच पास्ट टेन्स आहे हॅड, त्यामुळे तो, आणि विल हॅव हा त्याचा फ्युचर टेन्स आहे त्यामुळे तो. ह्याच्यापैकी काहीतरी एक यूज करायचं आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म लिहून टाकायचा. ओके, सो व्हर्बचा थर्ड फॉर्म जर इथे कॉमन आला, प्लेड, इटन, रिटन, रेड, याच्यापैकी काहीही जे कुठला व्हर्ब असेल त्याचा थर्ड फॉर्म, आणि त्याच्यामध्ये हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव और विल हॅव याच्या अकॉर्डिंगली जे कुठला व्हर्ब बसेल ते टाकायचंय. आणि त्याच्यानंतर लास्ट येतो आपला परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय आहे आपल्याला, आय हॅव बीन और शी हॅज बीन, डिपेंडिंग ऑन, आता ह्याच्यामध्ये बघू शकता इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कंटिन्युअस टेन्स अँड परफेक्ट. सो कंटिन्युअस आणि परफेक्टच्या कॉम्बिनेशनमुळे त्याच्यामध्ये परफेक्ट मधला हॅव किंवा हॅज, हॅड, विल हॅव याच्यापैकी काहीतरी एक. बीन ही ऍडिशन आहे विच इज सेम इन ऑल द केसेस. तुम्ही प्रेझेंट टेन्स बघितला तरी त्याच्यामध्ये हॅव, हॅज नंतर BEEN बीन लावलंय. पास्ट टेन्स बघितला तरी त्याच्यामध्ये सुद्धा बीन लावलंय. फ्युचर टेन्स बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा बीन लावलंय. ओके, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शॅल हॅव याच्यापैकी काहीही, त्याच्यानंतर बीन आणि व्हर्बचा ING फॉर्म, कारण कंटिन्युअसचा उल्लेख आहे. कंटिन्युअसचा उल्लेख आला की एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हर्बचा आपल्याला ING फॉर्म लावून टाकायचा तिथे. ओके, समजले आता व्यवस्थित टेन्सेस? व्हेरी गुड. एक माझ्याकडे छोटूसा एक्सरसाइज आहे, फक्त मला तो शोधायला लागेल. मी तो बघते आणि तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करते परत एकदा. Just give me a moment.
ओके. आता मला नाही सापडते, मी नंतर सापडला की तुम्हाला सांगते. ओके, आता मला तो एक्सरसाइज नाही सापडत. एक 4-5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, फक्त कुठला टेन्स यूज करायचा आहे त्याच्याबद्दल आहे. बट ठीक आहे, आपण त्या नेक्स्ट लेक्चरला करू शकतो, किंवा मीन व्हाईल मी सर्च करत राहीन की ते आहे का. आय गेस 9th मराठीच्या टेक्स्टबुक मध्ये होतं ते, ज्यामध्ये मला लास्ट टाइम दिसलं होतं. बट आय फाइंड इट अँड लेट यू नो. ओके, सो shall we start with Miss, yes? Miss, I had a doubt for the exam of English. Yeah, I'm Miss, really sorry, Sally. Actually, I forgot about that. Yeah, I'll let you know surely in the next lecture. okay, Miss. Okay, I'm really sorry. I forgot that. Okay, Miss. Okay, yeah, thank you. Okay, so shall we continue with reading? परफेक्ट. सो आता मी इथे थोडंसं फ्युचर बद्दल सांगते. आता मी क्वेश्चन विचारताना शॅल वी असं विचारलं, मी विल वी असं यूज करू शकले असते का? विल वी कंटिन्यू फॉर रीडिंग असं यूज करू शकले असते? वाय? सम आर सेइंग नो, सम आर सेइंग येस. करेक्ट, इट्स फ्युचर. परफेक्ट, फ्युचर आहे त्याच्यामुळे मी विल किंवा शॅल काही वापरू शकते. ग्रामॅटिकली दोन्ही करेक्ट आहे. तर आता मी जे म्हणलं ते ग्रामॅटिकली करेक्ट आहे, विल वी किंवा वी विल दोन्ही. बट मी तुम्हाला विचारतेय की आपण वाचायला सुरुवात करूया का? आय एम नॉट शुअर ऑफ द आन्सर. तुम्ही हो म्हणाल किंवा नाही म्हणाल. राईट, मराठीमध्ये जर आपण अर्थ काढला ह्याचा, मी जे बोलले, समज विल वी किंवा शॅल वी असं जर आता मी शॅल वी कन्सिडर केलं, तर माझा प्रश्न कसा आहे, आपण वाचायला सुरुवात करूया का? राईट, तर हा प्रश्न आहे. याचा आन्सर मला सर्टनली माहिती नाहीये. आणि जर मला म्हणायचं आहे की विल वी स्टार्ट रीडिंग, आपण वाचायला सुरुवात करू ना, मला माहिती आहे की तुम्हाला होच म्हणायला लागणार आहे. यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन ऑफ सेइंग नो. ॲट दॅट टाइम विल. बट लेस प्रोबेबली आता इंग्लिश लँग्वेज बघता ग्रॅमॅटिकली तर सगळं करेक्ट आहेच आहे. मी मगाशीच म्हणलं, शॅल विलचा यूज हा ग्रॅमॅटिकली करेक्ट असणार आहे. फक्त त्याचा मीनिंग वाईज त्याचा वापर आपण वेगवेगळा करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल, आपण युजली क्वेश्चन फॉर्म करताना, ओके, जेव्हा आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल, तर तेव्हा विल आय बी प्लेइंग असं नाही यूज करत, असं यूज करत नाही. ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे विल आय बी प्लेइंग. तर जेव्हा मी प्रश्न विचारतीये तेव्हा मला शंका आहे म्हणून मी प्रश्न विचारतीये ना, मी उद्या खेळत असेन की नाही. आय विल प्ले, आय विल प्ले म्हणजे काय, मी सांगतेय की मी उद्या खेळणार आहे. विल आय प्ले हा क्वेश्चन मार्क मध्ये थोडंसं मीनिंग वाईज डिफरन्स येतो, म्हणून वी ऑलवेज यूज शॅल. शॅल आय प्ले. ओके, आता हे जेव्हा आपण आपल्याबद्दल बोलतोय की आय मध्ये सुद्धा मी स्वतःबद्दलच बोलतेय, वी मध्ये आपण सगळ्यांबद्दल बोलतोय इन्क्लुडिंग मी. जो माणूस बोलतो आहे तो सुद्धा वी मध्ये इन्क्लुडेड असतो. म्हणून युजली आय किंवा वी याच्या बरोबर जेव्हा क्वेश्चन फॉर्म करतात तेव्हा शॅल यूज करतात, रादर दॅन युजिंग विल. ग्रामर आहे, त्याचे रूल्स आहेत, त्याचा वापर हा वेगवेगळा असतो. मीनिंग आणि ग्रामर दोन्हीचंही सेमच आहे. बट आपल्याला काय करायचंय की शॅल वी रीड, विल वी रीड, बोथ आर करेक्ट. येस, शॅल इज फॉर नॉट कन्फर्म ऍक्टिव्हिटी, विल इज फॉर कन्फर्म ऍक्टिव्हिटी. त्यामुळे विल आय प्ले ह्याला काही अर्थ नाहीये बघायला गेलो आपण तर. स्वतःबद्दलच हा कुठला संभ्रम आहे की विल हे कन्फर्मेशन पण देतोय आणि प्रश्न पण विचारतोय, ह्याला काही लॉजिक नाही लागत. म्हणून युजली जेव्हा क्वेश्चन फॉर्म करायचा असतो, शॅल आय बी अटेंडिंग स्कूल टुमॉरो, शॅल आय बी गिव्हिंग एक्झाम टुमॉरो,
तर तेव्हा आपण शॅल यूज करणार. प्रश्न तयार करायच्या वेळेला स्वतः असू तेव्हा. वी कॅन फ्रेम द क्वेश्चन ॲज विल दे बी प्लेइंग और विल दे प्ले. ते खेळतील का? आपल्याला माहित नाही ना, त्याचा आन्सर कसं येस करेक्ट. शॅल आय कम विथ यू और शॅल वी कम विथ यू असंही होऊ शकतं. आणि शॅल दे कम विथ यू हे सुद्धा बरोबर आहे. आणि विल दे कम विथ यू हे सुद्धा बरोबर आहे, लॉजिकली पण आणि ग्रामॅटिकली पण. ओके, आपण विलच्या पुढे दे लावणार, लावू शकतो. म्हणजे विल वापरून दे, विल वापरून यू. समोरच्याला विचारताना आपण त्याचं कन्फर्मेशनही घेऊ शकतो किंवा तो नॉट कन्फर्म आहे का तेही बघू शकतो. सो आता सपोज आय आस्क यू क्वेश्चन, विल यू बी कम्प्लिटिंग युअर होमवर्क? तर यू कॅन आन्सर इट लाईक दिस, वी शॅल बी कम्प्लिटिंग अवर होमवर्क. जर तुम्हाला खात्री नाहीये तर तुम्ही वी शॅल बी वापरू शकता किंवा तुम्ही असंही म्हणू शकता वी विल बी कम्प्लिटिंग अवर होमवर्क. ओके, सो डिपेंडिंग ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू तुमचं आन्सर असेल. मी क्वेश्चन विचारताना शॅल यू बी असं मी स्वतःहून तुम्हाला येस मिस इन सम सेंटेन्सेस आय विल लाईक टू कम विथ यू. I didn't understand the question, Saili. You have written the correct sentence that I like to come with you. Yes, sure. You can switch on your mic. We Miss, shall. I wanted to ask that in some sentences it is like I will like to come with you. Like it is telling that I would like to do that. So Yes. Miss, in that sentence we can't replace will by shall, right? I shall like to come. No, we cannot. When you are saying that you like to do that thing, how will you confused about that thing? Right? I shall like to come with you. मला कदाचित तुझ्या बरोबर यायला आवडेल. असं नाही ना आपण युजली म्हणत. इट इज अ कन्फ्युज्ड सेंटेन्स. Okay, Miss. ओके, सो तेव्हा आपण स्वतःबद्दल कन्फर्म आहे की मला आवडेल तुझ्या बरोबर यायला. सो ते वी यूज देअर विल. येस, यू कॅन स्विच ऑफ युअर माइक. मला माझाच आवाज येतोय. या, थँक्यू. We will take reading. We will be taking reading असं होईल. Yes, or it is okay. We will take reading and speaking after a few moments. Yes, it is also correct. We will take reading is also correct. No problem with that. Yeah, it's correct. Okay, so shall I come with my friend? क्वेश्चन फॉर्म करतानाच्या गोष्टी कळल्या, शॅल आणि विलच्या वापराबद्दलच्या, त्या लक्षात ठेवा थोड्याशा. जसे जसे तुम्ही यूज करत जाल हे सेंटेन्सेस जास्ती, तसे जास्ती समजत जाईल पटापटा. ओके, सो रीडिंगसाठी आजच्या लिस्ट प्रमाणे आहेत चिन्मयी, धनश्री आणि दीक्षा. सो ह्या तिघींपैकी कोण कोण लेक्चर मध्ये आहे त्यांनी फक्त एकदा नावं लिहा चॅटबॉक्स मध्ये पटकन. चिन्मयी, धनश्री, दीक्षा. धनश्री आहे, व्हेरी गुड. चिन्मयी, आर यू देअर इन द लेक्चर? अँड दीक्षा, आर यू देअर इन द लेक्चर? परफेक्ट, तिघी आहेत, व्हेरी गुड. आणि फॉर स्पीकिंग पटकन एकदा कन्फर्मेशन देऊन टाका. शार्विन, शार्दूल आणि सायली. सायली आहे, शार्दूल, शार्विन. प्लीज कन्फर्म युअर नेम्स इन चॅट बॉक्स. शार्दूल आहे. Sharvin, are you there in the lecture? Yes, Saket. Yes, with S we have started speaking and from A we have started reading. Okay, Sharon, please give me a moment to write your name.
Your name was not there in my list. Okay, no problem, Saket. येस सो आज आपण आता शार्विन शार्दुल सायली हे 3 ठेवूया. इफ टाइम परमिट्स शरॉन विल ऑल्सो गेट टाइम टू रीड सॉरी टू स्पीक. ठीक आहे. तर आजचा स्पीकिंगचा टॉपिक आर यू गोइंग टू डिसाइड ऑन युअर ओन और शॅल आय गिव्ह यू द टॉपिक? Okay, shall I? Okay, I'll give you the topic as I'll write the topic in chat box. It's a bit hard topic, or you can add few lines. My views on online teaching. तुमचे जे काही व्ह्यूज आहेत ऑनलाईन टीचिंग लर्निंग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, दॅट यू विल बी गोना स्पीक अबाउट. ओके. जर तुम्हाला टॉपिक थोडा हार्ड वाटतोय असं वाटलं कुठेही, तर यू कॅन चेंज द टॉपिक. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जो टॉपिक असेल त्याच्यावर बोलू शकता. देर इज नो प्रॉब्लेम इन दॅट. बट हा टॉपिक मला थोडा आता इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी दिलाय. इट्स अप टू यू. ओके, सो नाउ वी विल स्टार्ट इमिजिएटली. नो, येस मी झाले होते म्यूट, बट मी अनम्यूट केलं. ओके, सो नाउ प्लीज स्टार्ट. चिन्मय, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, Yes, very good. So can you see the screen? yes. Okay, start reading from our ancestors. Our ancestors had great difficulty in getting books. Now our difficulty is what to read. There are books and books, but our hours of reading are very few. Their choose Therefore, becomes choice in essential. choice inches. काय टीचर तो वर्ड? Choice becomes essential. नाही Essential टीचर, आहे. become Becomes च्या नंतर essential. we should be very carefully but हा About टीचर वाचलं. About that what we read. There are books which positions poison, our lives by suggesting suggesting we should keep them at arm's length. Very good. तिच्या Perfect. खालचं पण वाच. नाही नाही बस. You can switch off your mic. Very good. तिच्या खालचं पण नाही नाही बस. तू माइक ऑफ केलास तरी चालेल आता. Okay. Yes, you can speak on other topics. But Harshad, your name is not there in the list today. So you will be going to speak in next some lectures. Okay. So reading साठी next name आहे धनश्री. Yes, ma'am. Yes. Okay. Start reading from we should.
We should read only those books which have stood the test of time. Such books are our great classics like the Ramayana and the Gita. They contain the wisdom of our sages and sons. They have appealed, Appealed. appealed mankind for generation to generation. General. Reading of such books has ennobling influence Influence. on our mind and character. It gives Character. 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 It gives us Spiritual. spiritual enjoyment. These books give us Instruction. with entertainment. They re, re, Represent. represent an ancient culture. They set before us high ideals to follow. They are our best friends, best guides, and the best treasure. Treasure. Very good. You can switch off your mic now. The next one is Diksha. Yes, Click on your mic. Yes. So, can you see the screen? Diksha? Yes. Okay. Please start reading. Garbage is a great. तिथपासून वाच. garbage is a great environment. Heads हजार. it going from versus Various various so, sources. sources as paper, it fell, packing, plastic bag, ice, wallpaper, bottle, cap, fans, Pollen. leaf from tree, and many more garbage must the premise Yes. ang, Ugly. angry, Ugly. ugly, ugly, us, asking, Unkempt. and unclaimed and behind Breeds. the breeze dishes, Diseases. diseases, a Okay. lot, अजून एक दोन सेंटेन्स वाच. A lot. of trains has Trash. is trash has is this rows also con- containers Contain. contain Material. material that can be revived and Recycled. re- recycled and reduced. Used. Reused. Reuse some as paper, make a Metal. glass meters, a glass which can be sent to the nearest Nearest. nearest recycling Recycling. recycling
contain Sir, contours contours or dis, disputing of dispose to of the junk. judge John telling Okay, very good. Perfect. So now we will start with king. Okay, why do you want to left? Why do you want to leave? So we will start first with Sharvin. Sharvin, are you ready for speaking? Yes, ma'am. Yes. Please start. First, tell the topic on which you are speaking and then start. My views on online teaching. Because online course gives students full concentration over their own language, students are able to work at their own speed. They are able to move faster, though areas of course they feel comfortable with, but slower. So those that they need a little more time on online teaching. Okay. I guess there was problem with your range. तुझा आवाज येत नाहीये. अजून कोणाला येतोय आवाज शर्विनचा? तर मी पुन्हा एड करू. ठीक आहे ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही. तू जेवढं बोललास तेवढं व्यवस्थित होतं. ओके. ओके. आता माईक ऑफ केलास तरी चालेल. आपण तुला पुढच्या लेक्चरला परत एकदा बोलायला देऊया. ओके. ओके यू कॅन यूज द सेम टॉपिक. व्हेरी गुड. तुझा आत्ता आवाज येतोय पण मगाशी थोडासा ब्रेक होत नंतर गायबच झाला पूर्ण. ओके नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. द नेक्स्ट वन इज शार्दुल. Shardul, are you ready for speaking? Not done. बट यू हॅव टू स्पीक. तुला जे मनात येईल ते बोलायचंय. आपल्याला इंग्लिश थोडंसं वरखाली झालं चुकलं काही प्रॉब्लेम नाहीये. इज वॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? सगळ्यांना माझ्या आवाजाचा प्रॉब्लेम होतोय? नाही. ओके. शार्दुल तुला आता थोडासा वेळ देते मी. मध्ये सायली बोलेपर्यंत तुला वेळ मिळेल. आफ्टर दॅट इफ यू आर नॉट स्टील प्रिपेअर्ड, ऍक्च्युली याला प्रिपेरेशनची फारशी गरज नाहीये. आपल्याला एक्सपेक्टेशन अशी आहे की जेव्हा तुम्हाला टॉपिक समोर येईल तुम्हाला लगेच विचार करून इंग्लिशमध्ये तुमचे व्ह्यूज मांडायचे. राईट. दॅट्स वाय आय गिव्ह यू फ्रीडम ऑफ चुझिंग युअर ओन टॉपिक, की तुम्ही तेही करू शकता और जो मी टॉपिक दिलाय त्याच्यावरही बोलू शकता. द टॉपिक साकेत आजचा टॉपिक आहे माय व्ह्यूज ऑन ऑनलाईन टीचिंग. So Saili, please switch on your mic and start speaking. Yes, miss. Yes. Good evening, teachers and all my dear friends. Today I'm going to talk on the topic my views on online teaching. In this modern era, the progression of our education and technology has gone beyond the sky limits. And during this modern era, the education is the main thing for every person to move forward in their life. This education is obtained from schools. In schools, we have many teachers, principals, and we too have many friends. While in schools, we have a direct interaction between our teachers. We also have a much free time. We have recess, half time break, full time break. Then we have zero period, and we have many periods like games, mass PT. But during this period, due to this virus known as coronavirus or COVID-19, our Prime Minister Narendra Modi has declared lockdown. Due to this lockdown, we can't go to our schools. As we can't go to our schools, our education has been blocked. So our teachers have decided that we should have an online teaching process.
in this online teaching process, I have noticed that we don't have a direct interaction between our teachers, and so we can't have that surrounding in the home as we had in the school. In schools, we have friends around us, but over here in house, we don't have any friends. It is nice having online classes, online schools and classes, because the time of traveling from our house to school and school to house, house to classes and classes to house is also being saved. In that, and as we are at our homes, we have a lot of duration of time, and we can utilize this duration of times in many things, like we can complete our notes, we can study extra, we can revise some things, we can also study for upcoming exams. And then we have many online classes, then we can, in as we have much time, we can utilize some time for playing. And in online classes, we can record the lessons done. As we can do the recording, we can listen the recording anytime we want. And so we can, before the exams, we can revise our topic by listening the recording easily, and which will benefit us a lot. But while we earlier times we had the schools, we did not have any recording or anything. We had to pay attention to the ma'am and listen whatever ma'am was saying to us, and we need to have a particular attention to it. The online classes are also very beneficial and very nice, but online schools have one deficiency, that we need to sit in front of the screen, which has itching in the eyes, which can also have burning sensation in your backbone by sitting a lot in front of the screens. Due to this lockdown, also we have a lot of people getting addicted to mobile games due to this class. My views on online classes were all these. I hope you liked it. Thank you. Okay, very good. Uh, yes, you can switch off your mic. Very good. Perfect. So, why do you want to unmute? I guess Sharon. Sharon, do you have any doubt? टीचर मी एकदा रिटर्न वाचून दाखवू? तुला नेक्स्ट लेक्चरला देते ना मी. ओके, काही प्रॉब्लेम ओके नाहीये. मॅम. ओके, व्हेरी गुड. हो. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे. होप यू विल ऑल लाईक दॅट. येस, युअर स्पीकिंग वॉज व्हेरी गुड, व्हेरी नाईस. वी लाईक युअर व्ह्यूज ऑन ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी. परफेक्ट. सो आता ह्याच टॉपिकला कंटिन्यू करून आपण नेक्स्ट लेक्चरला एक ऍक्टिव्हिटी घेऊ. आपण तुमचे नेम्स वाईज, जी माझ्याकडे आता मी नेम्स लिहून घेतलेली आहेत, त्याच्या वाईज आपण 2 कॉलम करणार. मी तुम्हाला तुमचे ग्रुप सांगेन. ओके, त्या ग्रुप प्रमाणे वी विल हॅव अ डिबेट. ओके, काही जण, एक ग्रुप ऑनलाईन टीचिंगचे जे काही आपले फायदे आहेत त्याच्याबद्दल बोलेल, आणि दुसरा ग्रुप त्याच्या तोट्यांबद्दल बोलेल. ओके, सो आपण त्याच्यामध्ये असं ठेवूया की एका ग्रुप मधला एक मेंबर स्टार्ट करेल. व्हेरी गुड. एका ग्रुप मधला एक मेंबर स्टार्ट करेल आणि तो समोरच्या ग्रुप मधल्या कुठल्या तरी मेंबरचं नाव घेईल की ज्याने त्याच्यावरती रिॲक्शन द्यायची काहीतरी. इज इट ओके? यू विल हॅव कंपल्सरी टू स्पीक इन इंग्लिश. जसंही जमेल, जे काही बोलाल इंग्लिश मध्ये पाहिजे. इट्स परफेक्टली ऑल राईट की काहीतरी थोडं तोडकं मोडकं येतंय, चुकतंय, दॅट इज परफेक्टली ऑल राईट, बट यू हॅव टू स्पीक कंपल्सरी. ज्याचं नाव येईल त्यांनी मीटिंग लीव्ह केली वगैरे असं चालणार नाही. त्यांनी कंपल्सरी मीटिंग मध्ये राहायचं आणि बोलायचंच. ओके, स्पीच आता तुझं राहिलं शार्दूल. आपला जरा वेळ कमी पडला. पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. पुढच्या लेक्चरला तर पक्का सगळ्यांना बोलायला मिळेलच. डिबेट आहे, समोरचा नाव घेणारे, सेम टॉपिक, ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी. हर्षद, फॉर यू दिस वॉज द आन्सर. ओके, व्हेरी गुड. थँक यू अँड बाय. Bye, Joe.
Bye, teacher. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, ma'am. Yes, Siley. Yes, sure. Miss, the question, Miss, the next lecture of our English period will be on Saturday. Yes. Right. So, Miss, in the next lecture, Miss, can you tell me the confusion which I had? Yes, sure. One. मी जर आज बघितलं तर आय टेल यू इमिजिएटली आय टेल वैशाली मॅम अँड शी विल लेट यू नो अबाउट इट. जर मी आज बघितलं मला वेळ झाला तर. ओके, अदरवाइज युअर डाऊट विल बी सॉल्व्ड इन नेक्स्ट लेक्चर. डोंट वरी. Okay, Miss. या, थँक यू.